सर्वांना माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर दुसरा इयत्ता 6वी ते 8वी आणि विषय कोणता आहे विज्ञान आणि विज्ञानावरील विचारलेल्या प्रश्नांचं आपण आज विश्लेषण घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला अशा विज्ञान आणि गणित विषयाच्या प्रश्नांचे विश्लेषण बघायला भेटेल। चला तर सुरुवात करू। पहिला प्रश्न काय दिलेला आहे, आर्गॉन अणु अंक 18 चे अचूक इलेक्ट्रॉन स्वरूपन टिंबटिंब हे आहे। पहिलं दिलेलं आहे, पहिला पर्याय काय आहे 2862 की दुसरा पर्याय 288, तिसरा पर्याय काय दिलाय त्यांनी 268 आणि 2 आणि चौथा पर्याय दिलाय 2468 आणि 4। तर ऑर्गॉनचे अणुअंक किती आहे 18, हे अचूक इलेक्ट्रॉन स्वरूपन का आहे तर बघावं लागेल आपल्याला। 2 आणि 4 किती होतात, सॉरी 2 आणि 8 10, 10 आणि 6 16, 16 18च होतात, परंतु हे आहे का नाही। तर आर्गॉन हे मूलद्रव्याचा अणुअंक 18 आहे, म्हणजेच त्याच्या अणुमध्ये एकूण 18 इलेक्ट्रॉन असतात। इलेक्ट्रॉन संरचना भरताना आपण ऊर्जा स्तरानुसार इलेक्ट्रॉन भरतो, म्हणजेच पहिला स्तर किती 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे दुसरा स्तर एल सेल किती आहेत 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तिसरा स्तर पण किती असतो 8 इलेक्ट्रॉन असतात। त्यामुळे आर्गॉन अचूक इलेक्ट्रॉन संरचना किती आहे 288, म्हणून आपला पर्याय कोणता बरोबर आहे तर दुसरा पर्याय बरोबर आहे। अणुअंक किती असतो, पहिल्या स्तरमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या स्तरमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या स्तरमध्ये पण 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून आपला दुसरा ऑप्शन हे बरोबर आहे। दुसरा प्रश्न काय आहे, जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरळनात टिंबटिंब विरळनात काय होते, दाब वाढतो, दाब कमी होतो, घनता जास्त असते किंवा दाब व घनता बदलत नाही। तर ह्याच्यापैकी योग्य पर्याय कोणता। जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरळनात काय होतं हे विचारलेलं आहे। जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा संकुचन म्हणजे कॉम्प्रेशन आणि विलंब म्हणजेच रिफ्रॅक्शन या दोन अवस्थांमधून जातात। या प्रश्नात विलंबनात म्हणजेच विरळनात काय होते ते विचारलेले आहे। तर विरळनात म्हणजे कण एकमेकांपासून दूर होतात, म्हणजे त्यामुळे दाब काय होतोय कमी होतो आणि घनता देखील कमी होते। यावरून स्पष्ट आहे की योग्य पर्याय काय असणार आहे, दाब कमी होतो, म्हणजेच दुसरा पर्याय आपला बरोबर आहे। म्हणजे जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरळनात दाब कमी होतो, कोणाचा ध्वनी तरंगाचा, म्हणजेच विरळनात रिफ्रॅक्शन म्हणजे कण एकमेकांपासून दूर होतात म्हणून दाब कमी होतो आणि घनता देखील कमी होते। म्हणून इतर पर्यायांचा जर आपण विचार केला तर दाब वाढतो म्हणजे संकुचनात योग्य पण विरळनात नाही, आणि घनता जास्त असते म्हणजे संकुचनात योग्य पण दाब व घनता बदलत नाही, चुकीचा, कारण दोन्ही बदलतात। म्हणून पर्याय आपला कोणता बरोबर आहे तर दाब कमी होतो। प्रश्न तिसरा काय आहे, पेशी विभाजनाचे नूतनीकरण अर्धसूत्री विभाजनात म्हणजे मियोसिस पद्धतीमध्ये टिंबटिंब स्थितीमध्ये गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल होते। तर कोणत्या तुकड्यांची अदलाबदल होते हे आपल्याला विचारलेलं। तर काय डिप्लोटीन, प्लेटोटीन की पॅचिटीन की झायगोटीन। तर अर्धसूत्री विभाजनाच्या मेयोसिस पहिल्या टप्प्यात गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर होते। ही प्रक्रिया पॅचिटीन अवस्थेत घडते, म्हणून उत्तर काय असायला पाहिजे पॅचिटीनच। पण डिटेल आपण बघू पॅचिटीन अवस्था काय असते। तर ही प्रोफेज मधील एक उप अवस्था आहे आणि होमोजिनियस क्रोमोझोम एकमेकांशी घट्ट जोडले जातात। याच अवस्थेत क्रॉसिंग ओव्हर होते, म्हणजेच गुणसूत्रांचे काही भाग एकमेकांमध्ये अदलाबदल होतात, त्यामुळे जनुकीय विविधता निर्माण होते। तर योग्य पर्याय काय आहे पॅचिटीन। इतर पर्यायाचे विश्लेषण जर आपण घेतलं तर काय डिप्लोटीन स्नेपोसिस तुटते, क्रॉसिंग ओव्हर आधीच झालेले असते आणि लेप्टोटीन गुणसूत्रांची सुरुवातीची संघटना असते आणि झायगोटीन काय आहे तर होमोजिनियस क्रोमोझोम्स एकत्र येतात पण अदलाबदल होत नाही, म्हणून उत्तर काय आहे पॅचिटीन स्थितीमध्ये गुणसूत्रांचं काय होतंय पॅचिटीन होते। चौथा काय आहे, खालीलपैकी कोणते संयुग हे असेंद्रिय संयुग आहे। पहिलं काय आहे साखर, व्हिनेगार,
पाणी की कापूस? म्हणजे या प्रश्नात खालीलपैकी कोणते संयुग अकार्बन म्हणजेच असेंद्रिय म्हणजेच काय अकार्बन संयुग आहे? तर अकार्बन संयुग म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे असे संयुग ज्यामध्ये कार्बन नसतो किंवा जे जैविक स्रोतांपासून तयार झालेले नसते. तर ते काय आहे? पाणी. पाणी हे का असेंद्रिय म्हणजेच त्याच्यात कार्बन नसतो. तर बघा साखरेत काय सेंद्रिय संयुग आहे कारण त्यात कार्बन असतो. क्लोरोफॉर्म सेंद्रिय संयुग. क्लोरोफॉर्म नाही व्हिनेगर पाहिजे. इथे काय पाहिजे? व्हिनेगर. इथे त्यांनी काय क्लोरोफॉर्म दिलेलं आहे. सेंद्रिय संयुग व्हिनेगरमध्ये कारण त्यात कार्बन असतो. आणि पाणी अकार्बन संयुग म्हणजे कारण त्यात फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतात. आणि कापूसमध्ये सेंद्रिय संयुग कारण तो वनस्पतीजन्य स्रोत आहे आणि त्यात कार्बन असतो. म्हणून योग्य उत्तर काय आहे? पाणी. म्हणजेच खालीलपैकी कोणते संयुग हे असेंद्रिय संयुग आहे? म्हणजे काय आहे? पाणी हे असंयुग म्हणजेच असेंद्रिय म्हणजेच काय? ज्याच्यात कार्बन नाही असा संयुग कोण आहे? तर पाणी. काय दिलेलं आहे? जर शून्य दोन प्रतल आरशांमधील कोन. शून्य म्हणजेच शून्य आहे की ओ आहे की थीटा आहे? टायपिंग मिस्टेक असू शकते. थीटा असेल. थीटा हा दोन प्रतल आरशामधील कोन आहे कारण की कोन हा थीटामध्येच दाखवतात. इथे त्यांनी टायपिंग मिस्टेक आहे. इथे काय पाहिजे? थीटा. थीटा हा दोन प्रतल आरशांमधील कोन आहे. एन एवढ्या प्रतिमांची संख्या तर कोणत्या सूत्राने दाखवतात? तर जर थीटा हा दोन प्रतल आरशांमधील कोन आहे तर एन एकवृत्त प्रतिमांची संख्या कोणत्या सूत्राने मिळते? तर दोन आरशांमधील कोन थीटा असेल आणि त्या आरशांमध्ये एक वस्तू ठेवली असेल तर त्या वस्तू एक वृत्त प्रतिमा म्हणजे सर्क्युलर इमेज तयार होतात. त्या प्रतिमांची संख्या खालील सूत्राने मिळते. तर काय? एन बरोबर 360° थीटा म्हणजेच 360ला थीटाने भाग दिला की प्रतिमांची संख्या मिळते. तर योग्य पर्याय काय आहे? एन. एन इंटू थीटा बरोबर किती असणार आहे? 360. म्हणजेच एन आणि थीटा इथे ओन आहे थीटा पाहिजे म्हणजे एन गुणिले थीटा बरोबर 360 ज्याचा अर्थ काय होतो? 360° थीटा. इतर पर्याय चुकीचे आहेत कारण ते गणितीय दृष्ट्या काय योग्य स्वरूपात नाहीत. म्हणून उत्तर काय आहे आपलं? तिसरं उत्तर बरोबर आहे. म्हणजेच एन इंटू थीटा बरोबर काय असणार आहे? 360. म्हणजेच एन एवढ्या प्रतिमांची संख्या दाखवण्यासाठी कोणतं सूत्र आहे? तर एन गुणिले थीटा बरोबर किती असणार आहे? काय आहे? थीटा. म्हणजे एन म्हणजेच काय? प्रतिमांची संख्या. थीटा छेदात गेला तर काय होतो? एन प्रतिमांची संख्या म्हणजे 360° छेदात काय येणार आहे? थीटा. काय आहे? समुद्र काकडीचा म्हणजेच सी ककुंबर अंतर्भाग कोणत्या प्राणी संघामध्ये केला जातो? पहिलं काय? प्रोटोझोआ दिलेला आहे. संघी प्राणी दिला आहे. कटकचर्मी प्राणी, आर्चिनो डर्मेटा किंवा वलयांकित प्राणी म्हणजे ॲनेलिडा. तर समुद्र काकडा म्हणजेच कुकुंबर हा प्राणी कटकचर्मी प्राणी संग्रहात म्हणजेच आर्चिनो डर्माटा अंतर्भूत होतो. म्हणून उत्तर आपलं काय असणार आहे? कंटकचर्मी प्राणी यात मोडतो म्हणजे समुद्रात आढळणारे प्राणी. आर्चिनो डर्मेटो या प्राणी संग्रहाचे वैशिष्ट्य काय आहे? ते कुठे सापडतात? समुद्रात आढळणारे प्राणी आहेत. त्यांच्या शरीरावर काटे किंवा कडक त्वचा असते. जलवाहन प्रणाली वॉटर वेस्क्युलर सिस्टम असते आणि उदाहरण समुद्र काकडा, समुद्र तारा म्हणजे स्टारफिश आणि ब्रिटल स्टार्स. योग्य पर्याय काय आहे आपला? तोच काय? कंटकचर्मी प्राणी. आर्चिनोडर्माटा. इतर पर्यायाचे विश्लेषण जर आपण बघितलं तर प्रोटोझोआ हा काय? सूक्ष्म एकपेशीय प्राणी आहे. संत्री प्राणी हा काय आहे? तर स्पंजसारखे प्राणी आहेत, पोरिफेरा. आणि वलयांकित प्राणी म्हणजेच ॲनेलिडा म्हणजे जंतूसारखे वलयुक्त शरीर असलेले प्राणी जसे की अर्थवर्म म्हणजेच गांडूळ. तर म्हणून समुद्र काकडा हा काय आहे? कटकचर्मी प्राणी आहे. आणि कटकचर्मी म्हणजेच आर्चिनोडर्मेटा प्राणी संग्रहाचे वैशिष्ट्य काय आहे? तर समुद्रात आढळणारे प्राणी आहेत ते. त्यांच्या शरीरावर काटे किंवा कडक त्वचा असते, जलवाहन प्रणाली असते आणि समुद्र काकडा किंवा समुद्र तारा म्हणजे स्टारफिश किंवा ब्रिटल स्टार हे काय आहेत? आर्चिनोडर्मेटा प्राणी संघाचे वैशिष्ट्य. प्रश्न 7वा. काय दिलेला? पितल हे टिंबटिंबचे संमिश्र आहे.
हे तर सर्वांनाच माहीत असेल, काय पितळमध्ये काय असतं, कॉपर आणि झिंक असतो. पण कॉपर आणि झिंक असतं, म्हणजेच पितलात काय असतं, धातू घटक धातू कोणते मुख्य, तर कॉपर, तांबे आणि झिंक असतं. तर उपयोगी काय, वाद्य, नळ, सजावटी वस्तू, विद्युत उपकरण ह्याच्यासाठी, आणि चकाकी आणि गंधरोधक आणि टिकाऊ असतं. म्हणून काय आहे, पितळ. काश्य, काश्य म्हणजेच ब्रोंज. ब्रोंजमध्ये काय, कॉपर आणि टीन असतं. म्हणून शिल्प, नाणी किंवा मशीन भाग याच्यासाठी उपयोग होतो. आणि वैशिष्ट्य काय आहेत, कठीण, टिकाऊ आणि गंजरोधक असतो काश्य. म्हणजेच कॉपर आणि टीन त्याच्यापासून काय होतो, ब्रांज म्हणजे काश्य तयार होतं. तसंच स्टील, स्टीलसाठी काय आहे, स्टील स्टील बनण्यासाठी लोखंड आणि कार्बन लागतो. म्हणजेच बांधकाम त्याचा उपयोग कशासाठी, बांधकाम, लोखंडचा उपयोग वाहने, औद्योगिक उपकरण याच्यासाठी वापरलं जातं. आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे, मजबूत असतो, लवचिक असतो आणि टिकाऊ असतो स्टील. त्याचं लोखंड आणि कार्बनपासून बनतो. आणि स्टेनलेस स्टील, लोखंड, क्रोमियम आणि निकोल म्हणजे स्वयंपाकघरातील वस्तू, वैद्यकीय उपकरण, गंजरोधक असतो, चमकदार, स्वच्छ ठेवता येतो. आणि सोल्डर म्हणजे शिशे आणि टीन इलेक्ट्रॉनिक जोडणीसाठी वापरतात. कमी वितळबिंदू विद्युत जोडणीसाठी उपयोग. आणि ॲल्युमिनियम मिश्र धातू काय आहे, ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि झिंक हा मिळून काय ॲल्युमिनियम तयार होतो. कॉपर, त्याच्यात मॅग्नेशियम आणि झिंक असतो. आणि उपयोग कशात होतो, तर विमान, वाहने किंवा पॅकेजिंगसाठी. आणि वैशिष्ट्य काय आहे त्याचे, हलके, मजबूत आणि गंजरोधक असतो. पण आपल्याला काय विचारले तर पितळ. पितळ म्हणजे कोणापासून बनतो, ते कॉपर आणि झिंकपासून बनतोय. प्रश्न 8वा, काय दिलेला, 1 मीटर लांबीच्या धातूच्या दांड्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 80 अंश सेल्सिअस पर्यंत वाढले तर लांबीतील बदल किती आहे. वापरलेल्या धातूच्या दांड्याच्या रेषीय प्रसरण गुणांक 12 गुणिले 10⁶ ऑब्लिक सी म्हणजे सेल्सिअस. तर हे काय आहे, 10⁻⁻6 असायला पाहिजे इथे. तर काय आपल्याला विचारलेलं आहे, वाढवलेल्या लांबीतील बदल किती आहे. तर दिलेली माहिती काय, प्रारंभिक लांबी एल किती, 1 मीटर दिले. तापमानातील बदल डेल्टा टी म्हणजेच 80 अंश ते 20 अंश सेल्सिअस म्हणजेच किती, 60 अंश सेल्सिअस. आणि रेषीय प्रसरण गुणांक अल्फा किती आहे, 12 गुणिले 10⁻⁶ अंश सेल्सिअस पर अंश सेल्सिअस. म्हणून रेषीय प्रसरणाचे सूत्र काय आहे, डेल्टा एल बरोबर एल गुणिले अल्फा गुणिले डेल्टा टी. जर ह्यांचा सर्वांचा गुणाकार केला तर किती भेटतोय, 7.20 गुणिले 10⁻⁴ आणि एम. म्हणून आपलं उत्तर काय असायला पाहिजे, तिसरं उत्तर आपलं असायला पाहिजे. म्हणजेच काय, 7.20 गुणिले 10⁻⁴ आणि एम हे काय आहे, तर 1 मीटर लांबीच्या धातूच्या दांड्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 80 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवले तर लांबीचा बदल किती आहे, तर 7.20. सूत्र कोणतं, डेल्टा एल बरोबर एल गुणिले अल्फा गुणिले डेल्टा टी. तर सर्वांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय भेटतोय, तर 7.20 गुणिले 10⁻⁴ आणि मीटर. प्रश्न 9वा, काय आहे, गांडूळ. गांडूळ हा प्राण्यामध्ये टिंबटिंबद्वारे हालचाल होते. तर कुठून हालचाल होते, तर सिटी. सिटी म्हणजेच काय आहे, स्पष्टीकरण जर बघितलं, सिटी म्हणजे सूक्ष्म केसासारखा रचना असतात ज्या गांडुलाच्या शरीरावर असतात. या सिटी मातीला धरून हालचाल करण्यास मदत करतात. आणि इतर पर्याय जर आपण विचार केला तर काय, पेरापोडिया हे काही समुद्री प्राण्यांमध्ये असतात जसे की नेसिस आणि सकर आणि सुस्को. म्हणजेच हे काय, हे जंतू किंवा प्लॅन कटनसारख्या प्राण्यांमध्ये आढळतात. आणि फिट आणि नलिकापाद हे समुद्रातील शंख, सागरी तारे यांच्यात असतात. म्हणून आपल्याला काय, गांडूळ गांडूळला काय असतं, सिटी म्हणजेच काय, शरीरावर केसांसारखी रचना असते. म्हणून आपलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे, सिटी. प्रश्न 10वा आहे, खालीलपैकी कोणते राजधातूचे उदाहरण नाही. तर ॲल्युमिनियम आहे की चांदी आहे की प्लॅटिनियम आहे की निकेल आहे. तर काय,
राजधातू म्हणजे काय नेमकं ते बघू. राजधातू म्हणजे नोबेल मेटल्स हे असे धातू असतात जे रासायनिकदृष्ट्या स्थिर असतात, म्हणजेच ते सहजपणे गंजत नाहीत किंवा अभिक्रियेत भाग घेत नाही. सामान्यतः यामध्ये खालील धातूंचा समावेश होतो. म्हणजे जे राजधातू म्हणजेच सहजपणे गंजत नाही किंवा अभिक्रियेत भाग घेत नाही. तर कोण आहे? सोने. सोनेसुद्धा काय राजधातू आहे. चांदी पण गंजत नाही किंवा कोणत्या अभिक्रियेत भाग घेत नाही. प्लॅटिनियमसुद्धा भाग घेत नाही. तर कोण? निकेल. निकेल हे काय राजधातूचे काय रेडियम आणि पॅलेडियम इत्यादी हे काय आहे सर्व राजधातू आहेत. पण कोण ह्याच्यात कोण? निकेल. निकेल हे काय आहे? राजधातू नाही, कारण निकेल हे संक्रमण धातू आहे आणि ते गंजण्यास प्रवृत्त असते. म्हणून उत्तर काय असणार आहे? निकेल हे काय राजधातू नाही. 11वा काय नाद काट्यांच्या भुजांच्या दोलनांची वारंवारता टिंबटिंबमध्ये मोजलेली आहे. पहिलं काय सेकंदमध्ये, मीटरमध्ये, हर्ट्समध्ये काय फक्त अंकात. तर वासिंगता म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात किती वेळा दोलन होते. वासिंगतेचे एसआय एकक आहे हर्ट्स आणि उत्तर काय असणार आहे? हर्ट्सच. म्हणजे तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजे 1 हर्ट्स म्हणजे 1 दोलन म्हणजेच पर सेकंद. 1 हर्ट्स म्हणजे 1 दोलन पर सेकंड. आणि पर्यायाचे विश्लेषण जर आपण केलं तर सेकंद हे कशासाठी वेळेचे एकक आहे, वासिंगतेचे नाही. मीटर. मीटर हे अंतराचे एकक आहे. हर्ट्स वाशिंगतेचे योग्य एसआय एकक आहे. फक्त अंकात अपूर्ण उत्तर. आणि उत्तर काय असणार आहे आपलं? हर्ट्स. म्हणजेच काय नाद काट्यांच्या भुजांच्या दोलनांची वारंवारता कशात मोजली जाते? तर हर्ट्समध्ये मोजली जाते. प्रश्न 12वा काय आहे? टिंबटिंबद्वारे मुळाकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या सर्व भागांकडे पोहोचवले जाते. तर काय? तर पहिले आपण जलवाहिन्या आहे की रसवाहिन्या आहे की रंध्रे आहे की पीठिका आहे. तर स्पष्टीकरण बघू आपण. काय हे स्पष्टीकरण? वनस्पतीमध्ये जलवाहिन्या म्हणजेच ऑक्सिलेम या ऊतकांद्वारे पाणी. कोणाद्वारे? ऑक्सिलेम. जलवाहिन्यांद्वारे ऊतकांद्वारे पाणी आणि क्षार मुलांपासून वनस्पतीच्या इतर भागांपर्यंत पोहोचवले जाते. कोणाकडून? तर जलवाहिन्यांकडून. आणि यामध्ये मुख्यतः 2 प्रकारच्या पेशी असतात, ट्रॅकिडस आणि वेसल्स. आणि सत्ववाहिन्या म्हणजे फिलोम. फिलोम म्हणजेच सत्व इथे नाही, रसवाहिन्या पाहिजे होतं इथं. सत्ववाहिन्या झालेत. म्हणजेच फिलोम म्हणजेच अन्नद्वाराचे वहन करतात. रसवाहिन्या काय? अन्नद्वाराचे वहन करतात. इथे आपल्याला काय विचारलेलं आहे? पाणी आणि क्षार. म्हणून उत्तर काय असणार आहे? जलवाहिन्याच असणार आहे. पण रसवाहिन्यांचं काम काय आहे? तर अन्नद्वारांचे वहन करतात, जसे की साखर. आणि रंध्रे. रंध्रे म्हणजे स्टोमोटा. स्टोमोटा काय करतं? वायूची देवाणघेवाण करतात. रंध्रे काय करतं? वायूंची देवाणघेवाण करतात. आणि पीठिका म्हणजे स्ट्रोमा. स्ट्रोमा ही क्लोरोप्लास्टमधील भाग आहे. हे कशासाठी काम करतं? तर प्रकाश संश्लेषणाशी संबंधित आहे. पीठिका हे प्रकाश संश्लेषण. तर आपल्याला विचारलेलं काय होतं? पाणी आणि क्षार. तर पाणी आणि क्षार हे सर्व भागांकडे पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे? तर जलवाहिन्यांचं आहे. प्रश्न 13वा काय दिलेला आहे? स्तंभ 1 मध्ये नमूद केलेल्या धातूंची भौतिक गुणधर्मांशी भाग 2 मध्ये दिलेल्या अपवाद धातूंबरोबर योग्य स्तंभ जोड्या जुळवा. पहिला स्तंभ दिला काय? ए मध्ये कठीणपणा, बी मध्ये दिला विद्युत वहन, सी मध्ये दिला उच्च द्रवणांक व उकलनांक आणि डी मध्ये जास्त घनता. म्हणजे कठीणपणा या बी स्तंभात, दुसऱ्या स्तंभात कोण आहे सर्वात कठीणपणा? शिशे, लिथियम, क्षर म्हणजे रेडियम की पारा. तर आपल्याला काय कठीणपणा कोणात आहे? तर खालील दिलेल्या पर्यायामधून अचूक पर्याय निवडा. सी म्हणजे AC कोण? कठीणपणा कोणता धातू आहे? तर बघा, वरील माहितीनुसार योग्य जुळणी अशी होते. काय कठीणपणा कोणात असते? तर रेडियममध्ये. सोडियम. कठीणपणा कोणात असतो? सोडियममध्ये असतो. विद्युत वहन कुठून होते? तर शिशामधून होते. म्हणून ए साठी काय? तिसरा पर्याय म्हणजेच सोडियम. आणि बी साठी काय आहे? शिसे. म्हणजे ए साठी तिसरा असलेला आणि बी साठी पहिला असलेला. म्हणजेच कोणतं ऑप्शन? दुसरा. त्याच्यानंतर उच्च द्रवणांक उत्कलनांक कोणाचा आहे? तर पाऱ्याचा आहे. कोणाचा आहे? पाऱ्याचा. आणि जास्त घनता असलेला कोण आहे? जास्त घनता असलेला कोण आहे? तर लिथियम. जास्त घनता असलेला कोण आहे? लिथियम. म्हणून आपला काय असायला पाहिजे? कठीणपणा कोण आहे? तर
कठीणपणा कोण आहे? तर सोडियम आहे. कठीणपणा कोण आहे? विद्युत वहन कुठून होते? शिशामधून. उच्च द्रावणांक व उत्कलनांक कोणाचा आहे? तर पाऱ्याचा आहे. म्हणजेच आपला सिक्वेन्स काय पाहिजे? तिसरा, पहिला, त्याच्यानंतर चौथा आणि राहिलेला तो. तर ते ऑप्शन कुठे आहे? तर तिसरा, पहिला, चौथा आणि दुसरा. तर कुठे आहे? 2 या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. म्हणजे जोड्या कशा जुळतात? तर जास्त घनतावाला कोण आहे? लिथियम आहे. म्हणून आपला पर्याय कोणता असेल? तर तिसरा, पहिला, चौथा आणि दुसरा. तर दुसरा पर्याय बरोबर आहे. तर कठीणपणा म्हणजेच काय? सामान्यतः धातू कठीण असतात, परंतु लिथियम आणि सोडियम सारखे धातू मऊ असतात आणि त्यांना चाकूने कापता येते. त्यामुळे एचे योग्य उत्तर दुसरं आणि तिसरं दोन्ही असू शकते. मात्र दिलेल्या पर्यायामध्ये एसाठी सोडियम योग्य जुळणी आहे. विद्युत वहन म्हणजेच काय? सामान्यतः सर्व धातू विद्युत सुवाहक असतात, परंतु शिसे म्हणजेच लेड हे इतर धातूंच्या तुलनेत कमी विद्युत सुवाहक आहे आणि ते एक अपवाद मानले जाते. त्यामुळे ते योग्य उत्तर एकसाठी एक आहे. उच्च द्रवणांक हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. धातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतात, पण पारा मर्कुरी हा अपवाद आहे. तो सामान्यतः तापमानावर द्रव अवस्थेत असतो. त्यामुळे सीचे योग्य उत्तर काय असणार आहे? चौथं असणार आहे. आणि जास्त घनता, धातूची घनता जास्त असते, पण लिथियम हा सर्वात कमी घनतेचा धातू आहे. त्यामुळे डीचे योग्य उत्तर काय असणार आहे? दुसरं असणार आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेले आहे? अपवाद धातूंबरोबर योग्य स्तंभ जुळवा. म्हणजेच कठीणपणासाठी जास्त कठीण धातू पाहिजे होता, पण इथे काय दिलेलं आहे? त्याचे उलटं पाहिजे. म्हणजेच कठीणपणा कोणात नाही, तर कोणात? सोडियममध्ये. का? कारण की चाकूने कापता येतात. म्हणून विद्युत वहन सर्वात जास्त कोणात होते, पण इथं काय त्याचे सर्वात कमी कुठून होते? तर शिशामधून होते. म्हणून उच्च द्रावणांक कोणाचा आहे? तर धातूचे द्रावणांक आणि उत्कलन जास्त असतात, पण पारा हा अपवाद आहे. म्हणून आपल्याला अपवाद विचारलेले आहेत. म्हणून काय योग्य जोडी जुळते? एसाठी काय आहे? तर एसाठी सोडियम आहे. विद्युत वहनसाठी शिसे आहे. उच्च द्रवणांक उत्कलनांक पारा आहे. जास्त पाहिजे, पण इथे आपल्याला कमीवाला दिले म्हणून पारा आणि जास्त घनता लिथियम. प्रश्न 14वा. काय? जेव्हा पट्टी चुंबक त्याच्या अक्षास लंब 2 ठिकाणी कापला. म्हणजेच एखादी काय आहे? पट्टी चुंबक आहे आणि ती अक्षास लंब असलेल्या 2 ठिकाणी कापली, तर त्याचे भाग किती होतात? 1, 2 आणि 3 भाग होतात. कापला की सारखे तुकडे होतात. एकूण तयार झालेल्या ध्रुवांची ध्रुव म्हणजेच प्रत्येक पट्टी वेगवेगळी होणार आहे. 3 पट्ट्या होणार आहेत. तर एकूण तयार झालेले ध्रुवांचा ध्रुव किती होणार आहेत? हा 1, 2 आणि 3, 4, 5 आणि 6 ध्रुव किती होणार आहेत? तयार एकूण झालेले ध्रुवांचा अंक किती असणार आहे? तर 6 असणार आहे. आणि तुकडे किती होणार आहेत? एकूण तयार झालेल्या ध्रुवांचा अंक पट्टी चुंबक अनुक्रमे किती होणार आहेत? तर 3 होणार आहेत. 1, 2 आणि 3. म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं? किती ध्रुव किती होणार आहेत? 6 आणि पट्टी चुंबक किती होणार आहेत? तर 3. प्रश्न 15वा. काय आहे? कोणत्या विकारांमुळे प्रथिनांचे रूपांतर ॲमिनो आम्लामध्ये होते? तर पहिला ऑप्शन दिला आहे लायपेज, अमायलेज, ट्रिप्सिन की गायरेज. ह्याच्यापासून तर कोणत्या प्रथिनांचे रूपांतर ॲमिनो आम्लामध्ये होते? तर स्पष्टीकरण जर आपण बघितलं, प्रथिनांचे विघटन एन्झाईम्सद्वारे होते. आणि ट्रिप्सिन हे एन्झाईम प्रथिनांचे छोटे तुकडे म्हणजे पेस्टिसाइड तोडून अमिनो आम्लात रूपांतर करते. कोण? तर ट्रिप्सिन हे एन्झाईम्स पॅन्क्रियाजमधून स्रवते आणि तयार लहान आतड्यांमध्ये कार्य करते. म्हणून इतर पर्यायांचं जर विश्लेषण बघितलं तर लायपेज आपलं काय उत्तर असेल? ट्रिप्सिन काय करते? कोणत्या विकारामुळे प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये होते? तर ट्रिप्सिनमुळे. तर इथं आपण जर बघितलं तर प्रथिनांचे विघटन एन्झाईमद्वारे होते. ट्रिप्सिन हे एन्झाईम प्रथिनांचे छोटे तुकडे म्हणजे पेस्टिसाइड तोडून अमिनो आम्लात रूपांतर करते. कोण? ट्रिप्सिन. आणि हे एन्झाईम पॅन्क्रियाजमधून स्रवते आणि लहान आतड्यांमध्ये कार्य करते. तर इतर पर्यायांचा लायपेज काय? चरबीचे विघटन करते. लायपेज काय विघटन करते? चरबीचे. अमायलेज तर स्टार्चचे विघटन करते. आणि गायरेज कशाचे? हे DNA संबंधित एन्झाईम्स आहे, पचनाशी संबंधित नाही. म्हणून योग्य उत्तर काय आहे आपलं? ट्रिप्सिन हे काय आहे?
ट्रिप्सिन विकारांमुळे प्रथिनांचे रूपांतर अमोनियम आम्लामध्ये होते. प्रश्न 16 काय आहे स्तंभ 1 मधील समस्थानकांचा स्तंभ 2 मधील त्यांच्या उपयोगाबरोबर योग्य जोड्या जुळवा. तर पहिला काय दिलेला आहे युरेनियम 235. तर युरेनियम कशासाठी वापरतात तर युरेनियम कशासाठी वीज निर्मितीसाठी म्हणजेच ए साठी काय पाहिजे दुसरा. तर बघा कोणता आहे ए साठी दुसरा म्हणजे वीज निर्मितीसाठी तर कोणतं ऑप्शन आपलं असू शकतं एक तर पहिलं असू शकतं किंवा एक तर तिसरं असू शकतं बाकी हे दोन ऑप्शन कटच होणार आहेत. दुसरा काय दिलेला आहे CO60. CO60 म्हणजेच काय आहे कोबाल्ट 60 हे अन्नाच्या विकिरण उपचारासाठी वापरले जाते. तर विकिरण उपचार म्हणजेच काय कॅन्सर उपचारासाठी वापरले जातात. तर बी साठी काय पाहिजे दुसरा. बी साठी दुसरा कोणता ऑप्शन आहे तर बी साठी पहिला. तर कोणतं आपलं ऑप्शन असू शकतं तिसरं ऑप्शन आपलं बरोबर असू शकतं कारण की बी साठी BO60 काय आहे कोबाल्ट 60 हे अन्नाच्या विकिरण उपचारांसाठी वापरले जाते. आणि तिसरं काय आहे I-131. I-131 म्हणजे थायरॉइड ग्रंथीच्या आजारावर उपचार. थायरॉइड म्हणजेच काय असायला पाहिजे चौथा असायला पाहिजे म्हणजेच आहे. आणि C14 म्हणजे काय जीवाश्माचे वय म्हणून युरेनियम 235 हे वीज निर्मिती म्हणजेच युरेनियम 235 हे अणुभट्टीत वापरले जाते अणु ऊर्जा निर्मितीसाठी. आणि C14 म्हणजे जीवाश्माचे वय. कार्बन 14 हे रेडिओ कार्बन डेटिंगसाठी वापरले जाते. आणि I-131 हे काय थायरॉइड ग्रंथीच्या आधारावर उपचार. आणि आयोडीन 131 हे थायरॉइड विकाराच्या उपचारासाठी वापरले जाते. आणि CO60 म्हणजे अन्न उपचार. कोबाल्ट 60 हे अन्नाच्या विकिरण उपचारासाठी वापरले जाते. म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे तर तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 17 काय आहे जेव्हा वस्तू स्थिर वेगाने गतिमान आहे तिचे त्वरण. जेव्हा वस्तू स्थिर वेगाने गतिमान आहे तिचे त्वरण काय असते सतत बदलते स्थिर पण शून्य नाही आणि शून्य आहे किंवा सतत कमी होते. तर संकल्पना स्पष्ट करूया पहिले तर नंतर आपण ऑप्शन बघू. काय स्थिर वेग म्हणजे वस्तू एका निश्चित वेगाने चालत आहे म्हणजे तिच्या वेगात कोणताही बदल होत नाही. त्वरण म्हणजेच ॲक्सेलरेशन म्हणजे वेगातील बदल दर सेकंदाला बदलतं. जर वेग बदलत नसेल तर त्वरण काय असणार आहे शून्य असणार आहे. म्हणून योग्य उत्तर काय असणार आहे शून्य आहे. म्हणजे जेव्हा वस्तू स्थिर वेगाने गतिमान आहे तिचे त्वरण काय असणार आहे शून्य आहे. म्हणजेच तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजे स्थिर वेग बरोबर वेगात बदल नाही किंवा त्वरण काय असणार आहे शून्य आहे. प्रश्न 18 काय आहे खालीलपैकी कोणती वनस्पती कीटकभक्षी आहे. ड्रोसेरा मेजिफेरा याचा डिरेक्टा की मका यापैकी कोणतं ऑप्शन आहे तर ड्रोसेरा हे काय आहे कीटकभक्षी. ही वनस्पती आपल्या चिकट पानांद्वारे कीटक पकडते आणि त्याचे पचन करते. आणि मोजिफेरा काय आहे फळझाड आहे. तर आंबा झाड कीटकभक्षी नाही. आणि एझाईजिक्टा हे औषध वनस्पती नीम कीटकनाशक गुणधर्म असलेली पण कीटकभक्षी नाही. आणि मका म्हणजेच मेज काय आहे अन्नधान्य कीटकभक्षी नाही. म्हणून उत्तर काय आहे डोसेरा आहे काय आहे कीटकभक्षी ही चिकट पानांद्वारे कीटक पकडते आणि त्याचे पचन करते. 19 काय दिलेल्या स्वरूपणांचे कोणत्या प्रकारची अभिक्रिया दिसते. CO3S हे काय आहे स्टेटमध्ये आहे त्याला हीट दिली तर काय होते ACOS प्लस CO कार्बन तयार होतो. म्हणजेच हे काय आहे संयुग आहे अपघटन आहे विस्थापन आहे की उष्मादायी आहे. तर ही अभिक्रिया बघू आपण. काय CO2 गॅस तयार होतो. म्हणून ही अभिक्रिया म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतात. म्हणून स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर काय अपघटन होते म्हणजेच कोणतं दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. एकच संयुग CaCO3 तापवल्यास दोन उत्पादने तयार होतात. याला अपघटन अभिक्रिया म्हणजेच डिकॉम्पोजिशन रिॲक्शन म्हणतात. म्हणून काय होतं दोन एकाच याच्यापासून दोन उत्पादने तयार होत असतील तर त्याला काय सांगतात अपघटन सांगतात. तर ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया दिसते तर अपघटन अभिक्रिया आहे.
प्रश्न 20वा काय आहे पुरुषांमधील स्वर तंतूची लांबी L1 आहे, स्त्रियांसाठी L2 आहे व लहान मुलांसाठी L3 आहे. तर यातील संबंध टिंब आहे. तर पहिले आपण संकल्पना स्पष्ट करू. काय आहे संकल्पना स्पष्ट करूया. स्वतंत्र चालण्याची लांबी म्हणजे चालताना एका पायापासून दुसऱ्या पायापर्यंतचे अंतर. स्ट्राइड लेंथ ही लांबी शरीराच्या उंचीवर व ताकदीवर अवलंबून असते. पुरुष शरीराची उंची आणि ताकदवान म्हणून लांबी जास्त. स्त्रिया सरासरी उंची पुरुषांपेक्षा कमी म्हणून लांबी थोडी कमी. आणि लहान मुले म्हणजे शरीर लहान आणि लांबी सर्वात कमी म्हणून योग्य पर्याय काय असणार आहे. L1 हा सर्वात जास्त असणार आहे, त्याच्यानंतर L2, त्याच्यानंतर L1 म्हणजेच चौथा ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजेच L1 हा पेक्षा कमी लांब कोण L2 आणि त्याच्यापेक्षा कमी लांब कोण L3 म्हणून काय आहे चौथा ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 21वा काय ॲडेनिन आणि ग्वानिन हे टिंब आहेत. काय फुरिन्स, पेरिमिडिन्स, ॲक्रिडिन्स की थायमिडिन. तर संकल्पना पहिले बघू आपण. DNA आणि RNAमध्ये नायट्रोजनयुक्त बेस असतात. हे दोन प्रकारचे असतात. फ्लोरिन्स म्हणजेच काय ॲडेनिन आणि ग्वानिन. आणि पेरिमिडिन्समध्ये काय असतात थायमिन, सायटोसिन आणि युरासिन. म्हणून काय आपल्याला विचार ॲडेनिन आणि ग्वाइन हे टिंब प्रकारचे आहेत. ॲडेनिन आणि ग्वाइन हे कोणत्या प्रकारचे आहेत. फ्लोरिन्स या प्रकारचे आहेत म्हणून पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. पिरिमिडिन्स हे काय आहे थायमिन आणि सायटोसिन्स आणि युरासिन्स, पण हे दिलेलं नाही. तर काय पुरिन्स मध्ये काय असतं ॲडेनिन आणि ग्वाइन असतं. ॲडेनिन आणि ग्वाइन हे दोन्ही पुरिन्स प्रकारात मोडतात कारण त्यांची रचना 2 रिंग्स असलेली असते म्हणून काय आहे प्युरिन्स हे आपलं उत्तर आहे. प्रश्न 22वा काय आहे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने हिरव्या पानातील रंगके द्वाराणातील विद्राव्यतेनुसार वेगळी केली जातात. तर काय उध्वपातन की संक्षेपण, क्रोमॅटोग्राफी की सेंट्रिफ्युगेशन. तर संकल्पना पहिले आपण स्पष्ट करू. रंगांचे वेगवेगळे घटक त्यांच्या विद्राव्यतेनुसार विभाजित करण्यासाठी क्रोमॅटोग्राफी ही पद्धत वापरली जाते. म्हणजेच आपलं ऑप्शन काय असणार आहे क्रोमॅटोग्राफी. ही पद्धत मिश्रणातील घटक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या अंतरावर हलतात त्यामुळे त्यांची वेपकी होते आणि योग्य उत्तर काय आहे क्रोमॅटोग्राफी. म्हणजेच थोडक्यात क्रोमॅटोग्राफी हे रंगांचे विभाजक किंवा विद्राव्यतेवर आधारित आहे म्हणून क्रोमॅटोग्राफी आपलं काय आहे उत्तर आहे. प्रश्न 23वा काय आहे जर n संख्या असलेली बॅटरी प्रत्येकी विभवांतर v असलेल्या एक सरीत जोडल्या तर निव्वळ विभवांतर टिंब आहे. तर संकल्पना पहिले बघू आपण. एक सरीत म्हणजे सिरीज जोडणीमध्ये प्रत्येक बॅटरीचा विभवांतर एकमेकांमध्ये जोडला जातो. म्हणजेच एकूण विभवांतर v प्लस v म्हणजेच n वेळा v म्हणून काय येणार आहे n गुणिले v. तर योग्य काय आहे पर्याय आपला पहिला. म्हणजेच काय n संख्या असलेल्या बॅटरी प्रत्येक विभवांतरानंतर v असलेल्या एक सरीत जोडल्या तर काय होणार आहे n गुणिले काय होणार आहे v. तर पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. थोडक्यात सिरीज जोडणीमध्ये विभवांतरांची बेरीज म्हणजे टोटल काय होणार आहे n गुणिले v होणार आहे. प्रश्न 24वा काय आहे टिंब जीवांमुळे शिजवलेले अन्न खराब होते. तर काय स्ट्रेप्टोकोकस की फ्लोस्ट्रिडियम, रायझोबियम की डिप्लोकोकस. तर संकल्पना पहिले बघू आपण. काय क्लोस्ट्रिडियम हा जीवाणू अन्न विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंग आणि शिजवलेल्या अन्नाच्या खराब होण्यास कारणीभूत असतो. तर कोण असतो क्लोस्ट्रिडियम हा म्हणजेच कोणतं दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. तर क्लोस्ट्रिडियम हा जीवाणू आणि विशेषतः क्लोस्ट्रिडियम बुटोलिनम हे विषारी पदार्थ तयार करतो जे बुटोलिझम नावाचा गंभीर आजार निर्माण करतो म्हणून क्लोस्ट्रिडियम हे काय आहे आपलं उत्तर बरोबर आहे. विषबाधा काय असतो क्लोस्ट्रिडियम हा काय जीवाणू शिजवलेले अन्न खराब करतो. काय
स्ट्रेप्टोकोकस श्वसन व त्वचेचा आजार. काय? स्ट्रेप्टोकोकस हा काय? श्वसन व त्वचेचा आजार, अन्नाशी संबंधित नाही. रायझोबियम वनस्पतींच्या मुलांमध्ये नायट्रोजन स्थिरीकरणासाठी उपयुक्त. आणि डिप्लोकोकस काही संसर्गजन्य आजारांशी संबंधित आहे, पण तो अन्न खराब करत नाही. म्हणून काय? क्लोस्ट्रिडियम हा काय आहे? जीवाणूंमुळे शिजवलेले अन्न खराब करतो. 25वा काय आहे? यापैकी कोण आम्लारी कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरले जाते? तर मॅग्नेशियम OH किंवा सोडियम OH की सोडियम OH आणि COOH2. तर संकल्पना स्पष्ट करू. कपडे धुण्याच्या साबणात वापरले जाणारे आम्लारी म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच NaOH हे एक मजबूत क्षार स्ट्रॉंग बेस आहे आणि साबण तयार करण्याच्या प्रक्रियामध्ये वापरले जाते. सेपोनिफिकेशनमध्ये फॅटी ॲसिड प्लस NaOH साबण प्लस स्निग्नरोल ग्लिसरोल अशी अभिक्रिया होते. योग्य काय आहे? NaOH. म्हणजेच यापैकी कोण आम्लारी कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरले जाते? तर कोण? तिसरं ऑप्शन काय? NaOH म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड हे वापरले जाते. तर मॅग्नेशियम MgOH2 सौम्य क्षार ॲसिडमध्ये वापरले जाते. NH4OH सौम्य क्षार आणि प्रयोगशाळांमध्ये वापरले जाते. आणि CaOH आणि 2 चुना बांधकामात वापरले जाते. आपल्याला काय? कपडे धुण्याच्या साबणामध्ये कोण वापरला जातो? तर सोडियम हायड्रॉक्साईड वापरला जातो. प्रश्न 26वा काय? जूल पर मीटर क्यूब हे SI एकक टिंबटिंबचे आहे. तर कोणाचे आहे? जूल हे ऊर्जा किंवा कार्याचे एकक आहे आणि मीटर क्यूब म्हणजे घनफळ. म्हणून जेव्हा ऊर्जा कार्य घनफळाने भागले जाते तेव्हा आपल्याला दाब म्हणजे प्रेशर मिळतो. म्हणून एनर्जीसाठी जूल आणि छेदात मीटर क्यूब. म्हणून योग्य उत्तर कोणावर आहे? दाब प्रेशर म्हणजेच जूल मीटर क्यूब हे SI कोणासाठी? बल म्हणजेच बल नाही, दाबासाठी वापरले जाते. म्हणजेच काय? एनर्जीला जेव्हा ऊर्जाला कार्य घनफळाने भागले जाते तेव्हा आपल्याला दाब प्रेशर मिळतो. म्हणून आपल्याचे उत्तर काय आहे? दाब. म्हणजेच जूल मीटर क्यूब दाबाचे SI एकक आहे. दाबाचे दुसरे एकक जर न्यूटन मीटर वर्ग म्हणजे पास्कल PA आणि 1 PA बरोबर किती आहे? 1 जूल मीटर क्यूब असतो. म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं? जूल पर मीटर क्यूब हे SI एकक कशावर आहे? तर दाबावर आहे. का? कारण की जूलला व्हॉल्यूमने भागलं तर आपल्याला काय भेटतो? प्रेशर भेटतो म्हणजे दाब भेटतो. म्हणून हे कोणाचं एकक आहे? तर दाबाचं एकक आहे. 27वा काय आहे? टिंबटिंब हा दिवस ओझोन सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर काय? 16 सप्टेंबर, 16 ऑक्टोबर, 16 नोव्हेंबर की 16 डिसेंबर. तर विस्तृत माहिती बघू. ओझोन सुरक्षा दिवस किंवा विश्व ओझोन दिवस हा दिवस ओझोन परतचे संरक्षण आणि जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस 16 सप्टेंबर 1987 म्हणजेच आपलं काय असणार आहे? पहिलंच उत्तर असणार आहे. 16 सप्टेंबर 1987 रोजी झालेल्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल या आंतरराष्ट्रीय कराराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा उद्देश होता ओझोन परत नष्ट करणाऱ्या पदार्थांचे उत्पादन आणि वापर टप्प्याटप्प्याने कमी करणे आणि ओझोन परत पृथ्वीला सूर्याच्या हानिकारक पराबैंगनी किरणांपासून म्हणजे UV रेज पासून वाचवते. त्यामुळे तिचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतामध्ये 1995 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करायला सुरुवात केली. शाळा, महाविद्यालय, पर्यावरण संस्था आणि सरकारी विभाग यामध्ये विविध कार्यक्रम, भाषणे, चित्रप्रदर्शने आणि जनजागृती मोहीम आयोजित केल्या जातात. उद्दिष्टे: ओझोन परताचे महत्त्व समजावणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रचार आणि हानिकारक रसायनांचा वापर कमी करणे. म्हणून हा ओझोन सुरक्षा दिवस म्हणून 16 सप्टेंबर 1987 रोजी साजरा करायला सुरुवात केली. म्हणजे 16 सप्टेंबर हे काय आहे? आपलं उत्तर आहे. प्रश्न 28वा काय आहे? योग्य जोड्या जुळवा. संत्र म्हणजे दही, लिंबू, चिंच हे काय आहे? म्हणजे संत्र्यामध्ये कोणतं ॲसिड असतं? तर A साठी काय आहे? तर संत्र्यामध्ये काय?
ॲस्कॉर्बिक आम्ल, ॲस्कॉर्बिक आम्ल हे असतं. म्हणजेच कोणतं तिसरं, म्हणजेच पहिल्याच्या तिसरं पाहिजे तर कोणतं ऑप्शन असू शकतं? आपलं पहिलंच ऑप्शन असू शकतं, कुठेच तिसरं ऑप्शन नाही. किंवा दहीमध्ये काय असतं? लॅक्टिक आम्ल असतं. दहीमध्ये काय असतं? लॅक्टिक आम्ल म्हणजेच काय? चौथा. लिंबूमध्ये कोणतं असतं? तर लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असतं. लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल म्हणजेच काय पाहिजे? सायट्रिक आम्ल म्हणजेच पहिला पाहिजे. आणि चिंचामध्ये काय असतं? तर टार्टारिक आम्ल असतं. टार्टारिक आम्ल म्हणजेच आपल्याला डी साठी चौथा पाहिजे. डी साठी चौथा असलेला एक पण ऑप्शन दिसत नाही. तर संत्र्यासाठी काय? ॲस्कॉर्बिक आम्ल. म्हणून मी काय सांगेन? पहिलंच सांगेन. किंवा दहीसाठी काय? लॅक्टिक आम्ल. लॅक्टिक आम्ल दहीसाठी लॅक्टिक आम्ल आहे तर काय पाहिजे? चौथं. पण चौथं दिसत नाही. तिसरं, चौथं आपल्याला काय पाहिजे? तिसरा, त्याच्यानंतर चौथा, त्याच्यानंतर पहिला आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पाहिजे. तर असा कोण आहे तिसरा चौथा? तिसरा चौथा दिसत नाही. त्याच्यानंतर पहिला आणि दुसरा. तर दिसतंय तर कोणतं? हेच बरोबर वाटतंय, कारण की ह्याच्यात बसतच नाही. तिसरा वाला पहिला हा पाहिजे. म्हणजे संत्र्यामध्ये जर ॲस्कॉर्बिक आम्ल राहत असेल तर तिसराच पाहिजे. प्रश्न 29वा. लेड आम्ल विद्युत घट टिंबटिंबमध्ये वापरतात. तर कसा? रेडिओ संच, बॅटरी, भिंतीवरील घड्याळ, कार आणि ट्रक. काय? संकल्पना स्पष्ट. लेड ॲसिड बॅटरी ही एक पारंपरिक आणि शक्तिशाली बॅटरी आहे जी कार, ट्रक आणि इतर वाहनांमध्ये वापरली जाते. म्हणून कुठे आपलं ऑप्शन चौथा आहे. ही मोठ्या प्रमाणात विद्युत ऊर्जा साठवते आणि वाहन सुरू करताना आवश्यक असलेले उच्च प्रवाह पुरवते. म्हणून कार आणि ट्रक. म्हणजेच काय? लेड आम्ल विद्युत घट कशात वापरतात? कार आणि ट्रकमध्ये. इतर पर्यायांचा जर विचार केला तर रेडिओ संच या सामान्यतः छोट्या ड्राय वापर सेल्स वापरले जातात. विजेरी बॅटरी यातही ड्राय सेल्स वापरतात. लेड ॲसिड नाही. भिंतीवरील घड्याळ यामध्ये बारीक सेल्स वापरतात. लेड ॲसिड बॅटरी नाही. म्हणून लेड आम्ल म्हणजेच मोठी बॅटरी कुठे? ट्रक आणि कार आणि ट्रक्समध्ये वापरली जाते. प्रश्न 30वा. काय आहे? पिंपळाच्या पानाचा शिराविन्यास टिंबटिंबांच्या प्रकारचा असतो. तर काय? पॅरॅलल असतो, समांतर, रेटिक्युलेट, जाळीदार आणि पाल्मेट म्हणजेच हस्ताकार आणि पॅनेट म्हणजे पिसासारखे. तर पिंपळाच्या पानाचे विन्यास, विन्यास म्हणजेच पानांमधील शिरा कशा पद्धतीने पसरलेले आहेत. तर पिंपळाचे पान जाळीदार शिराविन्यासाचे उदाहरण आहे. जाळीदार शिराविन्यास म्हणजे मुख्य शिरा आणि त्यांच्या शाखा एकमेकांशी जाळ्यांसारख्या जोडलेल्या असतात. म्हणून जाळीदार म्हणजेच काय? रेटिक्युलेट म्हणजेच दुसरं ऑप्शन आपलं बरोबर. पिंपळाच्या पानाच्या शिरा विन्यास रेटिक्युलेट जाळीदार प्रकारच्या असतात. बघा, समांतर गवत आणि केळीमध्ये असतात. जाळीदार कुठे असतात? पिंपळ आणि आंबा. आणि हस्ताकार म्हणजेच हस्ताकार म्हणजेच पाल्मेट म्हणजे काही पानांमध्ये शिरा हस्तासारख्या पसरतात आणि पिसासारखे म्हणजेच मुख्य शिरेपासून बाजूला शिरा निघतात पण पिंपलात नाही. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? जाळीदार पिंपळ म्हणजेच काय? पिंपळाच्या पानात शिराविन्यास रेटिक्युलेट म्हणजे जाळीदार पद्धतीचे असतात. आणि इथेच आपला TET पेपर 2024 याच्या विज्ञानाच्या विचारलेल्या प्रश्नांचे आपण थोडक्यात एक्सप्लेनेशन बघण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.